घे कॉफी घे. अरे थँक्यू. आत्ता कशी कॉफी गेलीस? आणि तू अजून जागी कशी? जागी नाही ग, जाग आली मला. बघितलं तर तू काम करत बसलीस म्हणून म्हटलं कॉफी द्यावी तुला. पण छान झाली आहे कॉफी. अजून एक अर्धा पाऊण तास की मी येते झोपायला. सुधा, रात्रीचे 1:30 वाजत आलेत. हा, तू शाळेत असताना सुद्धा कधी एवढा अभ्यास केलेला नाही जागून. कारण अक्का तेव्हा मी रोज अभ्यास करत होते आणि तेव्हा माझी एकटीचीच परीक्षा असायची. मुळात ही परीक्षाच वेगळी आहे अक्का. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची परीक्षा आहे आणि माझ्याबरोबरच माझ्या समितीतल्या सदस्यांचीही परीक्षा आहे. विषयही वेगळा आहे. मुळात एक विषय नाही आणि अक्का, अनेक विषय आहेत, सगळे गुंतागुंतीचे आहेत. तो गुंता उद्या सोड. चल झोपायला चल आता. मग कॉफी कशाला करून आणलीस मला? तेही खरंच म्हण. सुधा, तुला एक गंमत सांगायची राहिली. अक्का प्लीज जरा मला. अगं ऐक ना, आज अक्षता आणि बंटी दोघ जण गप्पा मारत बसले होते. गप्पा? कशावर? आपापल्या बाबांबद्दल सांगत होते, आई बाबांबद्दल. चिंगी तर तुझ्याबद्दल आणि न बघितल्या बाबांबद्दल टेचात बोलत होती. आणि बंटी? ते बिचारा भाबडं पोर आहे ग. तिने पटकन सांगून टाकलं, मला आई बाबाच नाहीयेत. तसं बघितलं तर दोघंही अनाथच म्हणायचे. अक्का आपली अक्षता अनाथ कशी? तसं नाही ग, पण जे काही घडलंय ते आपल्याला माहिती आहे ना. ते आपण विसरू शकत नाही आणि नाकारूही शकत नाही. पण बंटी मात्र ना नक्षत्र आहे, नक्षत्र. तुला शेंडे नक्षत्र म्हणायचंय त्याला, हो ना? अगं मला पहिल्यांदा तसंच वाटत होतं, कुठली कोण ब्याद आलीये घरात ही. पण जेव्हा त्याचं येणं जाणं वाढू लागलं ना, तेव्हा कळलं की पोरगा खूप हुशार आहे. आणि त्याची हुशारी बघूनच सुनंदानं त्याला आपल्या जवळ केलंय. पण ही हुशारी नुसती अभ्यासातली नाही. बाहेर गेल्यावर दुसऱ्याच्या घरात कसं वागावं, कसं बोलावं हे त्याला अगदी व्यवस्थित समजतं. आणि ही सगळी करामत आपल्या सुनंदाची आहे. टाकीचे घाव घालते ना ती. अरे पण ते टाकीचे गाव घालून त्याला देव पण आलं तर ठीक आहे, नाही तर व्हायचा वरवंटा. अक्का कमाल करतेस. तूच त्याला हुशारही म्हणतेस आणि तूच त्याला वरवंटाही म्हणतेस. काय म्हणायचं काय तुला नक्की? नाही ग, गंमत केली. बस आता रात्रीचे 1:45 वाजले. तुझ्या गमती पुरे झाल्या, कळलं ना? आणि हे बघ, मला झोपायला उशीर झाला ना तरी सकाळी 6 वाजता मात्र नक्की उठव. छान. तुला 6 वाजता उठवायचं म्हणजे मला त्याच्या अगोदर उठायला हवं, म्हणजेच मला तुझ्या अगोदर झोपायला हवं. चल कर काम, उठवी ना. हाय हाय, इथे कशी आलीस? ऑटोनी. आई टू मच. काय नाही, कॉलेज कव्हर करायचं होतं. अगं मग घरी आल्यावर मदत केली असते मी तुला. ऍक्च्युली तुझ्याकडेच काम होतं. माझ्याकडे? निशांचा फोन आला होता. अनु, निशांचा फोन आला होता. तो मला कशाला फोन करेल? हो बरोबर आहे. मी त्याला म्हटलं कशाला फोन केलास, काय संबंध तुमचा? असं तू म्हणालीस? हो. चुकले? दुसरे कसेही वागले ना तरी आपण नेहमी चांगलं वागावं. अरे बापरे, हा बरा न्याय. कशाला फोन केला होता? एकदा म्हणतेस तो कशाला फोन करेल, मग कशाला विचारतेस की का फोन केला? ताई तुला माहिती आहे तो मला किती आवडतो. कशाला? भांडायला? संध्याकाळी काय करतेस? राधाकडे जाणार आहे मी. राधा कोण? राधा लेले ग, ती पार्लेश्वरच्या समोर राहते ती. हा 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 ठीक आहे. जेवणार आहेस? नाही. मग एक काम कर, मी सांगते तिथे जा आणि पोटभर गप्पा मार. म्हणजे? निशांनी संध्याकाळी बोलवले रोजच्या जागेवर. खरंच? आता खरं की खोटं हे गेल्यावरच कळेल ना. बरोबर. आज त्या महामाईला वेळ नसेल ना. प्लीज अनु,
पोरकटासारखी नको वागूस. मोठी झाली आहेस तू आता. मी बोलले त्याच्याशी. आणि काय ग, तुला मित्र असू शकतात, मग त्याला मैत्रिणी नसणार असं तो म्हणाला. मी म्हणाले स्वतःपुरतं मात्र स्वातंत्र्य हवं, पण दुसऱ्याची वेळ आली की नाही. सॉरी. अगं पण तू उगीच आलीस इथे, मी घरी येणार होते आता. आणि मग चुकामुक झाली असती तर बिचारा वाट बघत बसला असता ना. त्याला सवय आहे वाट बघायची. पण आज उशीर नको करूस. वेळेवर जा आणि त्याच्या आवडीचे कपडे घाल. आणि प्लीज रेशमाचा विषय नाही. रेश्मा कोण? तीच तुझी महामाया. तू कशी ओळखतेस तिला? ते मी नंतर सांगेन. तुमची भेट कशी झाली हे कळल्यावर. जाऊन दे, मला काय ऐकायचं नाही तिच्याबद्दल. काही ऐकण्यासारखं सुद्धा नाहीये. शांतपणे जा. ऑल द बेस्ट. बाय. बाय. हॅलो, प्रिन्सिपल सुधा जोशी बोलते. कोण बोलताय? म्या पामराला प्राध्यापक निमकर म्हणतात. अरे आत्ताच लग्न झालं ना तुझं आणि इतक्यात पामर झालास. तू इथे आली असतीस ना तर कळलं असतं तुला. आपण किती बापुडवाणे आहोत, बिच्चारे आहोत आणि बाकीचे सगळे किती दुष्ट आहेत हे सांगण्यात तुला नेहमीच आनंद वाटतो. काय झालं या पामराचं? अंडा. अण्णांचं काय? तब्येत कशी आहे त्यांची? अप्रतिम आहे तब्येत. ते भयंकर बेस्ट आहेत. भयंकर बेस्ट? म्हणजे काय माहितीये का, गुड, बेटर, बेस्ट, याच्या नंतर असतं फार बेस्ट आणि त्याही नंतर असतं भयंकर बेस्ट. आय सी. बरं बरं, काय करतायत भयंकर बेस्ट अण्णा? काय करत नाहीयेत ते विचार. अर्ध गाव घरी बोलावून झालं. वडीलधारे वडीलधारे म्हणून नमस्कार करून माझी कंबर तुटायची वेळ आली ग. जया, लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अटळ असतात. तुझी मानसिकता ह्या सगळ्यातला अडथळा असला पाहिजे, बरोबर? हो ना. अगं पण माझ्या मानसिकतेचा विचार करताय कोण? अण्णा आणि सुनंदा दोघांचा घरभर, वाडीभर, गावभर असा वावर चालू आहे. इकडे जात आहेत, तिकडे जात आहेत आणि माझी फरफट चालली. लग्न झाल्याचं एवढं दुःख झालंय तुला? नो 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 नो, नॉट ॲट ऑल. हो, पण हा आनंद साजरा करायची किंवा तो ही पद्धत जरा जीवघेणी नाहीये का? काय आहे जया? बरं, सुनंदा काय म्हणते सांग मला. अति भयंकर बेस्ट. अरे तिला काय, तिला अल्लाउद्दीनचा दिवा अलीबाबाच्या गुहेत म्हणाल्यासारखी वागते ती. इकडे काय जाते, तिकडे कानात वारं भरलेलं वासरू असतं ना, तशी इकडे तिकडे उडत असते नुसती. काल माडावर चढू का म्हणून विचारत होती. अय्या, मग? अण्णा म्हणाले खुशाल चढ, नारळ काढ. आणि तू? मी म्हटलं बाबा, या गावामध्ये ॲम्ब्युलन्सची सोय नाहीये. कमाल करतोस तू पण जया. बर, चिरंजीव काय म्हणतायत? कोण? बंटी? मज्जेत. बाई, पण तो रोज संध्याकाळी हातीपायी धड आहे की नाही ते चेक करायला विसरू नका. बरं बरं. हा. हा, चल ठेवतो का? हो, 2 दिवसांनी इथून निघायचं म्हणतो. हो, नाहीतर गावातल्या 30-40 घरी जेवायला जायला लागेल का? आणि हो, अण्णा पण येतात बहुतेक माझ्याबरोबर. म्हणजे तसं त्यांचं आणि सुनंदाचं ठरलंय. आता ते कशाला येते तिथे? आमचा संसार मांडून द्यायला. हरे राम. छान छान. ऑल द बेस्ट. ऑल द भयंकर बेस्ट म्हण. चल मी ठेवतो का? बाय. बाय. ये लवकर. हाय. 1 कॉफी प्लीज. खोट आहे. शक्यच नाही. काय अरे काय झालं? काय नाही, डोळे जरा तपासून घेतले पाहिजेत. असं कसं होईल? असं कसं शक्य आहे? पण
खरं की काय? आय अनु खरंच? आय डोंट बिलीव्ह दिस. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. नाही म्हणजे मला सवयच नाहीये ना कसली? तुला माझ्या अगोदर आलेली पाहायची. एनिवे ड्रेस छान आहे हा. आणि मी? हा या ड्रेसमुळे जरा बरी दिसतेस. निशांत, तुम्हाला इथे चिडवायला आलायस? बरी दिसतेय. हे बघ तुला माझ्याकडून नक्की कसं उत्तर हवंय. खरं की तुला आवडणार? झालं. चिडलीस? व्हेरी गुड. तू ना अनु अशीच चिडत राहा म्हणजे आपल्या भेटण्याचा अर्धा वेळ असा चिडण्यातच जाईल. मी चिडले? हो मी चिडले. हे आवडलं ना तुझं. तू कायम अशीच चिडत राहा. म्हणून मी तुला कायम आवडणार आहे? नाही नाही तर ती कोणती रश्मिका कोणतरी येईल आणि ना 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 रश्मी नाही, रेश्मा. रेश्मा कपाडिया. आज तुला सिनेमाला नाही जायचं? तू म्हणत असेल तर जाऊया ना. ओ म्हणजे तिला वेळ नाही आहे वाटतं. अच्छा म्हणजे ती जर नसेल तरच तू माझ्याबरोबर येणार आहेस? हा असं कुठे म्हटलं मी. तिच्याबरोबर येईन ना मी. अगदी हातात हात घालून येईन. नो प्रॉब्लेम. अरे अनु आय एम सो सॉरी अनु पण प्रॉब्लेम आहे. दॅट इज नॉट पॉसिबल. रेश्मा लंडनला गेली आहे ना. त्यामुळे तुला आता सिनेमाला जायचं असेल तर माझ्याबरोबरच जावं लागेल. सॉरी हां पण चालेल ना? हे बघ काय तो लवकर निर्णय घे. 6 वाजतायत. मला सिनेमा बघायला फार आवडत नाही. बरोबर. कशाला सिनेमा बघण्यात वेळ घालवायचा. त्यापेक्षा आपण भांडलेलं बरं. हो ना? मी भांडते? तू तरी काय करणार ग. माझा स्वभावच तसा आहे ना, भांडकुदळ. मी परवा घरी आलो होतो. तू नव्हतीस घरी. मॅडम म्हणाल नाहीत काही? काय काम होतं म्हणाला होतास? नाही अगं काही काम असेल तर सांगणार ना. मी सहजच आलो होतो आणि तसाच आलो होतो. नाही आईला वेळ नसतो. ती बिझी असते. आणि आता तू पण बिझी असतोस नाही का? मी बिझी? हां मिस अनुष्का जोशी तुम्ही चुकताय. बिझी मी ना. मी एक साधा छोटासा बिझनेसमॅन आहे. खऱ्या बिझी तुम्ही. मॅडम म्हणाला ना मला परवा की तुम्ही हल्ली फार बिझी असता. फार जोरात तयारी चालली तुमची एका सिनेमाची वीरू बरोबर. ओ म्हणजे हे तुझ्या रागाचं कारण आहे तर? नाही 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 हा सगळा राग मी रेश्माबरोबर सिनेमाला जाण्याचा आहे. जरा हॉटेल मालकाचाही विचार करूया. हां 2 गरमागरम कॉफी लेके आना. हाँ लेकिन कोल्ड कॉफी के बाद. और चार्ज गरम कॉफी का लगाना. हाँ खूप दिवसांनी अशा मोकळ्या गप्पा मारल्या नाही. मन मोकळं असलं ना की मोकळ्या गप्पा मारता येतात. अनु एक कन्फेशन करायचं आहे मला. काय? तू हसलीस ना की तुझ्यासमोर ड्रेस पण फिका वाटतो. अच्छा मी हसल्यावर हा ड्रेस फिका पडतो? हो. थँक्यू. आत्तापर्यंत पहिल्यांदाच खरं बोललास. हां मला वाटतं आतापर्यंत मी एकच वाक्य खोटं बोललो आणि तेच हे. निशांत. ताई. ताई. अगं बोल ना. ताई ताई काय करतेस सारखं? सॉरी. बोल. ताई थँक्स. कशाबद्दल? थँक्स फॉर एव्हरीथिंग. म्हणजे? माझं आणि निशांतचं भांडण मी मिटवल्याबद्दल. येडूएस. कबूल. तरीही थँक्स. बर तुझं थँक्स पुराण झालं ऐकून. झोपूया आता. मला झोप आली आहे. चिडली आहेस माझ्यावर? का ग? मी थँक्स म्हटलं म्हणून? नाही ग.
एकेकाळी निशांतला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न करणारी ताई, आणि आता निशांतचं आणि माझं भांडण सोडवणारी ताई. तू काय आज माझ्यावर कविता करणार आहेस? ताई प्लीज मला समजून घे गं. बोल. तू असं करशील असं मला वाटलं नव्हतं. तेव्हाही मी तसं करीन असं तुला वाटलं नसेल अनु. तसंच हेही. अनु, मी त्या वेळी जे जे वाटतं ना तसं वागून मोकळी होते. आता सगळे गैरसमज मिटले ना, अजून काय हवंय तुला? काही नाही. झोपूया प्लीज. झोपूया. मला पुन्हा उठवणार नाहीस ना? नाही उठवणार. तुला पण माझ्यासारखी सुंदर स्वप्न पडते. थँक्स. चल झोपूया. हो हो बर हां बरं सांगे ना. ओके बाय. हां तर जर हा सेल्समन असेल ना तर खरंच तेच आहे. आई तुम्ही? हो मीच. का ग? मला वाटलं सेल्समन ना सारखे येतात आणि हे फुकटे ते फुकटे, हे घ्या ते घ्या, आणि त्यात तो पोस्टमन एक येऊन गेला. आई अहो किती वेळ झाला, केवढा उशीर. अगं काय करणार, वाटेत एक जुनी मैत्रीण भेटली, अशी बडबडत बसली ना, सोडेच ना मला. त्यानंतर डॉक्टरांकडे गेले, 12वा नंबर लागला माझा. एवढा वेळ होणार नाही तर काय, सारखं मनात येत होतं प्रीती म्हणणार कुठे गेली बाई म्हणून. आई काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले आता 50शी उलटली, चेकअप करून घ्या एकदा. अहो आई ते तर करून घेऊच, पण माझ्याबद्दल काय म्हणाले सांगा ना. सांगते, मला जरा पाणी देतेस? हो आणते. हे काय म्हणाले डॉक्टर सांगा नाही. डॉक्टर म्हणाले की तसं काही नाहीये. तसं काही नाही म्हणजे? म्हणजे रिपोर्टमध्ये तशी काही गडबड दिसत नाहीये. अहो असं कसं शक्य आहे? डॉक्टर म्हणाले. आई रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड असेल. हो, मला सुद्धा तसंच वाटलं, म्हणून डॉक्टरांना मी 3-3दा विचारलं. तर डॉक्टर हसले, म्हणाले अहो असं होतं कधी कधी, काही काळजी करू नका. त्यांना काय जातंय म्हणायला. माझ्या मनात 1,00,000 गोष्टी येऊन गेल्या. केवढी स्वप्न रंगवली होती मी. हो ग, मला सुद्धा खूप आनंद झाला होता, पण काय करणार, या गोष्टी आपल्या हातात का असतात? हं? आई आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया. हो जाऊया ना, माझी काही हरकत नाही, पण हे डॉक्टर पण फार चांगले आहेत. हो अहो आई पण चूक होऊ शकते ना. हो ना, पण वीरूच्या जन्मापासून मी या डॉक्टरना ओळखते. आई पण काय हरकत आहे दुसऱ्या डॉक्टरकडे जायला. बर जाऊया आपण. पण काय होतं माहितीये प्रीती, बातम्या ना षटकर्णी होतात, म्हणून मला नको वाटतं ते. थोडा धीर धर, सगळं काही ठीक होईल. या धीर धरण्याचाच आता मला अगदी कंटाळा यायला लागलाय. अगं प्रीती, रडू नको. सांगितलं ना तुला, सगळं काही ठीक होईल. चल गप.